राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठानं माजी कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी यांच्यावरती चुकीचे आरोप करून त्यांना चुकीच्या पद्धतीने निलंबित करण्यात आल्याचा आरोप विद्यापीठ शिक्षण मंचच्या अध्यक्षा डॉक्टर कल्पना पांडे यांनी केलेला आहे। त्यामुळे एकच खळबळ उडाली। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। नागपूर विद्यापीठामध्ये परीक्षांच्या कामाकरता नेमलेल्या MKCL वरती झालेले गैरव्यवहाराचे आरोप खोटे आहेत। त्यामुळे विद्यापीठाची बदनामी करणारे भाजपचे आमदार प्रवीण दटके यांच्यासह MKCL वरती खोटे आरोप करणाऱ्या विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेमधील इतर सदस्यांवरती गुन्हे दाखल करण्यात यावे अशी खळबळजनक मागणी देखील कल्पना पांडे यांनी केलेली आहे। भाजपच्या नेत्या असलेल्या डॉक्टर पांडे यांनी आपल्याच पक्षाच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांसंदर्भात अशी मागणी केल्यानं नागपूर विद्यापीठामधील संघर्ष शिगेला पोहोचल्याचं चित्र आहे। की MKCL ला काम देण्यात सुभाष चौधरीने भ्रष्टाचार केला असा आरोप लावला। मॅनेजमेंट काउन्सिलचेच सदस्य ज्यांनी आतमध्ये सही केली की काम देण्यात यावं त्यांनीच बाहेर येऊन आरोप लावला की काम देण्यात भ्रष्टाचार झाला। म्हणून एक समिती लावली। त्या समितीचे अध्यक्ष डॉक्टर रामदास आत्राम। समितीने रिपोर्ट दिला, कुठलंही काम नियमाबाहेर झालेलं नाही, जे झालं ते नियमाला धरून झालं असा निष्कर्ष आहे त्या समितीचा। आणि त्या समितीचा निष्कर्ष, त्या समितीचा संपूर्ण रिपोर्ट दाबून ठेवण्यात आला, कारण तो रिपोर्ट चौधरींना फेवर करत होता। ह्या लोकांना सत्य असत्य हा विषय नाही आहे, ह्यांचा विषय आहे चौधरींना बदनाम करणे। आम्ही चौधरीची बाजू घ्यायला नाही आलो, आम्ही याच्यासाठी आलो की चौधरी बदनाम झाले म्हणजे विद्यापीठ बदनाम होतं। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।